नमस्कार मंडळी, राम राम. तर आज आहे चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे अर्थात पाडवा. आपल्या हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आजपासून आपल्या नवीन वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या सणांना सुरुवात झालेली आहे आणि इथे माझी चाललेली आहे बघा तयारी गुढीची. म्हणजे साडी ही मी सिलेक्ट केलेली होती आणि इथेच मी निर्या वगैरे करून घेतल्या. त्यानंतर रांगोळी काढली छोटीशी, जास्त काय मोठी नाही, पटकन होणारी अशी रांगोळी काढून घेतली. आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सुद्धा करायचा होता पुरणपोळ्यांचा. तर फ्रेंड्स, तुमच्याकडे काय बनवलं नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्याकडे तर पुरणपोळीचा स्वयंपाक, कारण वर्षाचा पहिला दिवस म्हणजे अर्थात आपला महाराष्ट्रीयन पदार्थच करावा. त्यामुळे आमच्या घरची जी डाळ केलेली होती ना, तुम्हाला मागे एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलं, हरभऱ्याची डाळ, तर त्याच डाळीच्या मस्त पुरणपोळ्या केल्या. आणि इकडे चाललेलं आहे आव्हानचं गुढी बांधायची. तर मी त्यांना हेल्प करत होते आणि त्यानंतर मग आम्ही गुढी उभी केली आणि इथे याच्यावरती आता स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. तर आपले प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले रावणासोबत जिंकून. त्यामुळे आपण गुढी उभारतो. तसंच नवनवीन वस्तूंची खरेदीसुद्धा केली जाते. तर आता आपल्या या गुढीला कडुनिंबाचा पाला हा खूप औषधी असतो. आजच्या दिवशी खरं हा खायचा असतो. ते यांनी दोन्ही मुलांनी खाल्ला, मी काही नाही खाल्ला. आणि बघा इथे छान अशी गुढी उभी केलेली आहे. खूपच उंच आमची गुढी असते. खूप मोठा कळक होता, त्यामुळे मोठी गुढी अगदी उंचच्या उंच. त्यानंतर पूजा करून घेतली. पूजा नैवेद्य असा साजरा झाला गुढीपाडवा. तर येणारं वर्ष तुम्हाला आनंदमय, उत्साही राहो किंवा सुख समृद्धी दीर्घायुष्य हे सगळं तुम्हाला लाभो. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे. तर हीच स्वामी समर्थांचरणी प्रार्थना. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि लवकरच छान छान व्हिडिओज येणार आहेत, तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लाईकसुद्धा करा व्हिडिओला. आणि इथे मस्त गुढीची पूजा करून झालेली आहे. आता मला स्वयंपाकाची पण तयारी करायची होती, त्यामुळे छोटासाच व्लॉग बनवलेला आहे. तर ही आहे बघा उंच, अगदी आकाशाला भिडली का काय अशी वाटणारी उंच गुढी आपली. तर इथे बघा मस्त पुरणसुद्धा केलं. त्यानंतर मस्त मऊ लुसलुशीत असं पुरण आणि पुरणपोळ्या ह्या तयार झाल्या आणि सगळ्यांनी एन्जॉय केल्या. तर या आठवड्यात दुसऱ्यांदा पुरणपोळ्या झालेल्या आहेत आमच्या. त्यानंतर आम्ही संध्याकाळी मस्त खंडोबाला गेलो. चला तर मग बाय.